5 मिनिटांआधी ट्रेन मिस होतो. नमस्कार मित्रांनो, नाव माझं अक्षय. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय गुरव व्लॉग्स 1995 मध्ये. तर आजचा प्रवास आपला असणार आहे गावाकडे. तर आज रात्री 12ची तुतारी पकडून आपण जाणार आहोत सरळ आपल्या गावाकडे, फणस गावाकडे म्हणजे. तर आज तिथे कार्यक्रम असा आहे की तिथे प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. म्हणजे महादेवाची आणि महालक्ष्मीची मंदिरं होती तिथे पहिला जुनी, ती आता रिनोव्हेट करणार आहेत आणि आता आपल्याला नवीन मंदिरं तिकडे पाहायला भेटणार आहेत. तर आज आपण पॅकिंग करूया. आता सामानाची पॅकिंग करणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत. तर थेट आपण डायरेक्ट भेटू स्टेशनवरती ट्रेनने, तुतारी एक्सप्रेस. सो लेट्स गो. मालाडवरनं डायरेक्ट दादरला आपली तुतारी एक्सप्रेस पकडायला. पण आम्ही दादरला पोहोचल्यानंतर आम्हाला हे कळलं की ती ट्रेन 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मला न लागता डायरेक्ट 11 नंबरला लागणार आहे. 5 मिनिटांआधी ट्रेन मिस होतो. द नेक्स्ट डे. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की रात्रीची सकाळ अचानक कशी काय झाली. तर रिझर्वेशनच्या डब्यांमध्ये वेटिंगवाल्यांची एवढी कृपा होती की काय सांगू तुम्हाला. छा सोडा. पण मी काय बोलतो, तुम्ही पुढचा व्लॉग एन्जॉय करा. नाश्ता ब्रेकफास्ट काय काय दाखव. 2 ब्रेड आहे आणि हे ऑमलेट आहे. 40 रुपये. परवडणार आहे काय? 40 रुपये 20 रुपयाचं ब्रेड आणून तरी पण ठीक आहे. 3 आणले. मिरची तरी दिली, चटणी दिली काय, सॉस दिले काय नाही, ब्रेड दिलाय फक्त 2. बस मित्रांनी एवढाच नाश्ता दिलाय. काही सकाळी 40 मध्ये घाट्यात आहे. परत घेऊ नका. ब्रेड ऑमलेट ले. तर मित्रांनो, तुतारी एक्सप्रेसला टाटा बाय बाय करत आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत, वैभववाडी रोडवर. आणि वैभववाडी स्टेशनवरनं आपण रिक्षा करून जाणार आहोत डायरेक्ट तरडे बस स्थानकावर. तिकडून आपल्याला डायरेक्ट जायचं आहे फणसगाव. पण मी पाहिलं रस्त्यांचं डांबरीकरण होतं आणि उत्तम प्रकारचे पक्के रस्ते बांधले जात आहेत. तर ही खूप आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी तरी, कारण इथून वैभववाडी रोडवरून ते तरड्यात जाण्यासाठी जो रोड पक्का बनत आहे त्याने माझ्या कमरेला त्रास थोडा कमी होणार आहे. कारण हे गणपती दिनाला चाकरमान्यांना खूप आपल्या घरी जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा रस्ता वैभववाडी स्टेशन पासून ते तरड्या बस स्थानकापर्यंत होत आहे. तर अशा प्रकारे आपण तरड्यात आलो आहोत आणि ही काकाने अशी पिचकारी मारली आहे ना, ती तुम्ही मारू नका आणि स्वच्छता राखा. आणि आपली एसटी आलेली आहे 11 वाजताची म्हाळुंगेला जाणारी, आणि आपण उतरणार आहोत उंडील थिट्यावर. आणि ही आपली बस आहे, खूप एस्थेटिक लुक आहे बसचा. आणि 11:05ची बस आपल्याला सोडणार आहे आपल्याला उंडील थिट्यावर. तर आपण इकडनं प्रवास सुरू करूया, चला. तर अशा प्रकारे आपण आलो तोंडील थिट्यावर
आणि बसला टाटा बाय बाय करत रिक्षा करून चाललो आहोत आम्ही आता घरी. तर मित्रांनो, एवढा दूरचा प्रवास पार करून आम्ही आलो आहोत आमच्या घरी. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. खूप वर्षानंतर माणसं भेटत आहेत, खूप आनंद झालाय. आणि मी तुम्हाला दाखवतो माझं घर. ठीक आहे, हे समोर इथे माझं आता घर दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक छोटासा सरप्राईज आहे, तो पण दाखवतो मी तुम्हाला. तर हे माझं घर आहे. तर हे आहे ते छोटंसं सरप्राईज आहे तुम्हाला ठेवलेलं आहे. हे बघा, हे माझ्या भावाने इथे ठेवलंय. याचं अजून नामकरण वगैरे काय झालेलं नाहीये. तर आपण फ्रेश होऊन आता आपण जाणार आहोत सरळ मंदिराकडे. पैकी फ्रेश होऊन नाश्ता करून आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेकडे. तर तुम्ही इथे वरती बोर्ड लिहिलेला पाहतात, श्री महादेव, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. आणि हे तुम्ही मंदिर पाहिलंच असेल, ओळखीचंच असेल. हे भराडी देवीचं मंदिर आहे. ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण जिथे आपण गवळदेवाची पूजा ह्या नावाचा ब्लॉग होता, त्यामध्ये पण ह्या मंदिराची ओळख करून दिलेली आहे. तर आपण थेट चाललो आहोत मंदिराकडे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, मंदिराच्या एंट्रन्सला ही सुंदर अशी रांगोळी आर्ट प्रदीप भास्कर पाटील यांनी काढली आहे. हा तुम्ही पाहतात बाहेरच्या बाजूने मंदिराचा परिसर. आणि वरती कळस बघून तुम्हाला कळत असेल की महादेवाचं मंदिर कोणतं आहे ते. हे समोर तुम्ही वरती पाहतात ते महादेवांचं मंदिर आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला जे मंदिर दिसतंय ते महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि हे जे तुम्ही सेंटरला तुम्हाला दिसत असेल मध्येच, तर ते महाकालीचं मंदिर आहे. तर नक्की तर मला सगळ्यात पहिला सांगा की हा जो आमचा ड्रोन शॉट आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला कळवा. आणि ते आम्ही रिव्हील करू की हा आम्ही ड्रोन शॉट कसा घेतला. तुम्ही इथे पाहतात की महादेवांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण झालेला आहे. हे इथे तुम्ही पाहतात ते आपल्या गावचे मानकरी आहेत. आणि ही खाली देवाची पालखी आहे.
द्राक्ष बघा कुरकुर खातो बघ, कुरकुर करून खातो. वहिनी कुठे आहे? कुरकुर आवाज करत खातो द्राक्ष. खातात काय मुंबईची कुत्री? नाही, गावची कुत्री खातात. खाना तिकडे समजतं बसलं खाना. शोधताय, भूक लागली त्याला, त्याला काहीतरी घालत तर जा. तो बघ कुरकुर, तो बघा काय बोलेल कुरकुर खाण्याबद्दल त्याला. काय माणसा तो बरोबर नाही वाटत, त्याने काढून फेकलं बरोबर नाही. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अक्षय गुरु व्लॉग्स 1995. सो टेक केअर, देवा काळजी.